चहा जेवणाच्या लगेच अगोदर किंवा जेवणाच्या 1-2 तासाच्या नंतर पर्यंत घ्यायला नाही पाहिजे. आता ज्यांना चहाची खूप सवय आहे, 3 दिवसातून 3 पेक्षा जास्त वेळा चहा घेणं तर खूप खराब राहील, कारण मग ते अननेसेसरी कॅलरीज तुम्हाला भेटतील, अननेसेसरी शुगर तुमची वाढेल. पण तुम्हाला चहाचं जर खूप लहानपणापासून सवय असेल आणि चहा घेतल्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटत असेल, काम करण्यामध्ये तुम्हाला बेटर वाटत असेल, चांगलं वाटत असेल, तर 2दा तुम्ही चहा घेऊ शकता, एकदा सकाळी आणि संध्याकाळी. चहामध्ये कॅफीन असतं. कॅफीन घेतल्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो, तुमच्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढतात आणि तुम्हाला काम करायची एक चांगली ताकद आल्यासारखी वाटू शकते. पण त्यासाठी तुमच्या शुगर चांगल्या व्यवस्थित कंट्रोल असलेल्या पाहिजे. चहामुळे बऱ्याच वेळेला आयर्नची, कॅल्शियमची जे आपण टॅबलेट्स वगैरे घेत असू, तर ते आयर्न आणि कॅल्शियमच्या टॅबलेट्स मधलं आयर्न आणि कॅल्शियम रक्तामध्ये चांगल्या प्रकारे शोषण केले जात नाहीत. तुम्ही नाश्ता किंवा चहा किंवा जेवण वगैरे करणार असाल तर त्याच्या कमीत कमी 2 तास अगोदर चहा घ्या किंवा 2 ते 3 तास नंतर चहा घ्या. उपाशी पोटीची तुमची शुगर एक 100च्या जवळपास असेल आणि जेवणाच्या 2 तासाच्या नंतरची शुगर 100 ते 140च्या मध्ये असेल, म्हणजे तुमची शुगर खूप व्यवस्थित कंट्रोल झालेली असेल, तर तुम्ही एक दिवसातून 2-2.5 कप चहा घ्यायला तसा प्रॉब्लेम नसायला पाहिजे.